ब्रेकिंग न्यूज। आज गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडते आणि गोकुळची सभा वादळी होण्याची शक्यता वर्तवली जाते। संचालिका शौमिका महाडिक स्टेजवर नसतील तर मी सभासदांसोबत व्यासपीठासमोर बसणार आहे आणि त्यासाठी तशी व्यवस्था करून द्यावी आणि सोबत माईक सुद्धा द्यावा अशी मागणी शौमिका महाडिक यांनी केली आहे। गोकुळच्या अहवालामध्ये महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो नाहीये आणि गोकुळच्या 2 वर्षांच्या कारभारावर आज या सभेमध्ये चर्चा होणार आहे। अनेक अनुत्तरित प्रश्न सभेमध्ये मांडणार असल्याचं शौमिका महाडिक म्हणाल्या। आणि या संदर्भात बोलत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, या सभेला सुरुवात झालेली आहे का आणि जी सभा होतीये त्या सभेमध्ये नेमकं काय सुरू आहे? श्रद्धा, 1 वाजता ही सभा सुरू होणार आहे आणि तत्पूर्वीच प्रत्येक सभासदाचं स्वागत करण्यासाठी संचालक मंडळ माझ्या मागे आपण पाहतोय। एक वेगळं चित्र यावर्षी पाहायला मिळतं, ते म्हणजे नेहमीच वारंवार जो आहे तो विरोध केलेला आहे, अनेक प्रश्न उपस्थित करत सभा गाजवलेल्या शौमिका महाडिक आता सत्ताधाऱ्यांसोबत या ठिकाणी प्रत्येक सभासदाचं स्वागत करताना या ठिकाणी दिसत आहेत। एक चित्र खरं तर प्रत्येकांना आश्चर्यकारकच म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी दरवर्षीच जेव्हा शौमिका महाडिक आपल्या समर्थक सभासदांसोबत येत असतात त्यावेळी ऑलरेडी आतमध्ये काही जागा जी आहे ती भरलेली असते आणि त्यानंतर जागेवरून सुरुवातीला वाद सुरू होतो, त्यानंतर काही उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून देखील वाद जो आहे तो सुरू होत असतो। मात्र काहीचं चित्र यावेळी वेगळं आहे। सर्व संचालक मंडळ या ठिकाणी दिसतंय, शौमिका महाडिक त्या बाजूला खरं तर अध्यक्षांच्या बाजूला या ठिकाणी दिसतात। मी एकच प्रश्न खरं तर त्यांना विचारेल, त्यानंतर आपण या सभेपूर्वीच पुढारी न्यूजवरती सभा जी भरलेली होती ते दाखवणार आहोत। मात्र कशा पद्धतीने या वर्षीची शांतता आम्हाला ही बघायला मिळते, काय नेमकं राज आहे? मी सांगितलं की आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे आज आमच्यामध्ये महायुतीचे अध्यक्ष आहेत आणि महायुतीचे अध्यक्ष असताना आम्ही विरोध करणं हे कुठंतरी युती धर्म मोडल्यासारखं होईल, म्हणून आम्ही तो विरोध करणार नाही आहे। पण याचा अर्थ आमचे कारभारावर प्रश्न नाहीत असा नाही, तो आम्ही विचारणार आहे आणि विचारलेले पण आहेत। पण तरीसुद्धा सगळ्यांना बोलण्याची संधी मिळावी यासाठी शांतता बाळगण्याचं मी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे। तर या शांततेचं कसं स्वागत तुम्ही आता करताय? सुरुवातीपासूनच खरं तर दरवर्षी राडा खरं तर कोल्हापूरकरांना पाहायला मिळत असतो, तो या ठिकाणी आज नाही दिसत। सुरुवातीलाच आम्ही जाहीर केलं होतं की ही सभा शांततेत पार पडावी, सभासदांचे प्रश्नाचं उत्तर दिवसपर्यंत ही सभा चालू राहील असं सुरुवातीलाच आवाहन केलं होतं। त्याला आव्हानाला ताईंनी प्रतिसाद दिला, परंतु आमची मागणी होती की ताईंनी व्यासपीठावर यावं। अजून देखील विनंती त्यांना करताय तशी? हो, आम्ही विनंती केलेली आहे त्यांना। विनंती जर करताय तर तुम्हाला जाण्याची इच्छा आहे का? कारण तिने या ठिकाणी पुन्हा पुन्हा विनंती करतात, तायात लाडक्या भावाचा हट्ट त्या ठिकाणी नाही, त्यांचा निश्चित हट्ट आहे, पण गेले 4 वर्ष सत्ता नसताना जी लोक माझ्याबरोबर संघर्षात माझ्यासोबत होती त्यांचं सुद्धा मत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळं मी यावेळेस त्यांच्या मताबरोबर जाणं जास्त पसंत करेन। खरं तर त्या सभासदांसोबत मी बसणं जास्त पसंत करेल असं शौमिका महाडिक यांनी सांगितलेले। सर्व संचालक मंडळांवरती पुन्हा एकदा हा कॅमेरा जाऊ देत, कारण त्या ठिकाणी दरवर्षीपेक्षा अगदी वेगळं चित्र यावर्षी दिसतंय। यावर्षी नक्कीच आम्ही देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही ही सभा जी आहे ती शांततेत करू असं या ठिकाणी ते सांगतायत आणि स्वतः शौमिका महाडिक, नावेद मुश्रीफ या ठिकाणी दिसतात आणि बाजूची चित्र मी दाखवतो। याच खरं तर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात राडा जो आहे तो होत असतो। शौमिका महाडिक जेव्हा या ठिकाणी प्रवेश करत असतात, जेव्हा या सभास्थळी येत असतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक येत असतात, दंगा होत असतो। आधीच या ठिकाणी बसण्यासाठी जागा नसते। मी पुन्हा दाखवेल का दंगा दरवर्षी या ठिकाणी होतो, कारण अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात सभासदांची रांग जी आहे ती लागलेली असते आणि त्यानंतर शौमिका महाडिक यांचे समर्थक येत असतात आणि त्यांना जागा बसण्यासाठी खरं तर मिळत नाही आणि म्हणूनच हा राड्याला सुरुवात होत असते। आणि यावर्षी मात्र काहीसं चित्र वेगळं आहे। शौमिका महाडिक गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मात्र कुठल्याही पद्धतीने या पूर्ण परिसरामध्ये दंगा पाहायला मिळत नाही। सर्व सभासद जे आहेत ते अतिशय रांगेमध्ये शिस्तीमध्ये या सभास्थळी जाताना दिसत आहेत, त्यामुळे निश्चितच आहे जरी या ठिकाणी आत्ता विरोध नसला तरी, आता दंगा नसला तरी, मी काही प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहे, ते निश्चितच सभास्थळी त्या ठिकाणी विचारेल। काही प्रश्न जे आहेत ते सभासदांचे आहेत, ते सभासदांचे प्रश्न मी काही पोहोचवणार आहे, त्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रश्नांना शौमिका महाडिकांना कशा पद्धतीने उत्तर जे आहेत ते आता संचालक मंडळांकडून मिळते, गोकुळकडून मिळते, हे पाहणं गरजेचं असणार आहे। अगदी नाही, बरोबर आहे शेखर। आणि आपण तसं पाहिलं किंवा शौमिकाजी जसं म्हणाल्या, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये यावेळी पक्षीय राजकारण पाहायला मिळणारच आहे, कारण की
सभेला अजून सुरुवात व्हायची बाकी आहे आणि दुसरीकडे त्यांनी जसं म्हटलं की युती धर्म सांभाळायचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जी शिष्टाई आम्हाला शिकवलेली आहे त्यानुसार आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय, म्हणूनच काहीसं वेगळं चित्र दिसतंय असं म्हणता येईल. श्रद्धा बरोबर आहे. म्हणूनच हे चित्र जे आहे ते यावर्षी पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच आपल्याला माहिती आहे की अध्यक्ष निवड झाली. या अध्यक्ष निवडीमध्ये नवेद मुश्रीफ यांच्या नावावरती पसंती मिळाली आणि त्यांनाच त्या ठिकाणी अध्यक्ष केलं होतं. अध्यक्षपदासाठी काहींची नावं जी आहेत ती त्या ठिकाणी आघाडीवरती होती, मात्र अचानक त्या ठिकाणी आघाडीतल्या खरं तर ते नाव बदलण्यात आलं आणि या सगळ्या मागं महायुती होती असं पुढं सांगण्यात आलेलं आहे. धनंजय महाडिक असू दे, शौमिका महाडिक असू देत, अमल महाडिक या सर्वांनी सांगितलं की आम्ही महायुती म्हणून त्या ठिकाणी सत्ता आणलेली आहे आणि महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी आग्रही मागणी केली होती आणि त्यानुसार आम्ही तो नावेद मुश्रीफ यांना अध्यक्षपदावरती बसवलेला आणि तेच नाही बरोबर. आणि त्याच संदर्भात आता गोकुळच्या सभेपूर्वी सगळे संचालक पुढारी न्यूजवर तुम्ही पाहत होता, त्यांच्याशी आपण संवाद सुद्धा साधला. त्यानंतर आपण हसन मुश्रीफ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली या संदर्भात, पाहूयात. तर यावर्षी सुद्धा सभा वादळी होईल अशी चर्चा आहे. का नेमकी ती चर्चा आता सुरू झालेली आहे आणि काय नेमके प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी तुम्ही आजच्या सभेच्या माध्यमातून मांडले? सभा शांततेत व्हावी असं आम्ही आवाहन केलेलं आहे आणि सभा खेळीमेळीत संपन्न पडेल असा विश्वास आहे. शौमिका महाडिक यांनी मात्र काही आक्षेप त्या ठिकाणी घेतलेले आहेत. खर्च वाढल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. या सगळ्याच मुद्द्यांवरून मला त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचे. त्यांनी मला व्यासपीठाच्या खाली जागा द्या असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. काय एकंदरीत त्यांना हे सगळे वाटतं? आमच्या ताईनं आम्ही आवाहन केलं होतं की व्यासपीठावर या, परंतु ताईने लहान भावाचा हट्ट काय मान्य केला नाही. पण तरी देखील आम्ही त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरं देऊ आणि इतर जी प्रश्न आलेले आहेत जिल्ह्यातून त्याही प्रश्नाची आम्ही उत्तरं देऊ. सभा ही शांततेत खेळीमेळीत पार पडेल, शेवटच्या सभासदापर्यंत उत्तरे देईल. आपलीच सत्ता त्या ठिकाणी आहे, महायुतीची सत्ता आहे असं पूर्वी सांगितलं होतं, मात्र ते एकीकडे सांगत असताना तुम्ही विनंती केली असताना परत त्या ठिकाणी खाली बसून आम्हाला प्रश्न उपस्थित करायचे असं सांगतात. कसं बघता या सगळ्या समीकरणांकडे? मी सांगितलं की आम्ही उत्तरं देऊच त्यांचं समाधान होईपर्यंत. तरी देखील आम्ही विनंती केली, त्यांनी यायला पाहिजे होतं, परंतु आता त्यांचा अधिकार आहे. नक्कीच. तर आपल्याला बाजूला जर बघितलं तर विश्वास अगदी